आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आमरे तुझे का नाही लय उपकार आहेत बघ आमच्यावर. गाई आता समजा आपल्या मनासारखं होईल बघ. आणि दीदीला बी त्या वांग्याशी लगीन करायला नाही लागणार. आता आपण घरी गेलो ना की सगळं सामान भरू आणि दीदीला इथनं पळवून घेऊन जाऊ. अगं कसला विचार करतेस? आता आलंय मनात तर करून टाकू. इथं अशीच बसून राहिले तर काही बी होणार नाही. तिथं पेन्शन ऑफिसात काय झालं असेल कुणास ठाऊक. बाहेर पडायला काहीतरी केलं पाहिजे. काका, आओ काका, काका, सत्याचे बाबा, काका, काका. ए जरा इकडे रे. या रूमची दुसरी चावी आहे का तुझ्याकडे? आहे की. बघू जरा दे. हा जातो. थँक्यू पप्पा. पप्पा सॉरी काका. ठीक आहे पण बरं झालं तुम्ही आलात, नाहीतर इथं अडकून जीवच गेला असता माझा. मंजू अगं नेमकं झालंय काय? तू तू इतकी घाबरलीस का? आणि तुला असं बंद का केलंय? ते नाही सांगता येणार, नंतर सांगते. मंजू मंजू अगं ऐक. गाई अगं घरात चोर घुसलेले वाटतं. अगं पण चोरी करण्यासारखं आहे तरी काय घरात? आमरे आमरे अगं समजा घर असतं दिसतं करून टाकलंय बघ. आपल्याला लवकर दीदीला फोन करून सांगायला पाहिजे. हॅलो आमरे, अगं तुलाच फोन करणार होते बघ. कुठे आहे तुम्ही? अगं आत्ताच घरी आलोय आम्ही, पण एक लय मोठा प्रॉब्लेम झालाय. काय? अगं घरात चोर घुसले होते वाटतं. सगळ्या घराची नासधूस करून ठेवली आहे, पण नेमकं काय चोरीला गेले ना तेच कळना झालंय. काय? हो. हुडकायचं ह्यात निघून आणठाव. हे म्हणजे काय ग, लगीन सोडून कुठं चालली आहेस? चला आत. अगं आत्या, आपल्या घरात चोर घुसले होते. त्यांनी लई नासधूस केली आहे सामानाची. नक्की काय झालं ते बघायला जायला पाहिजे मला. काय बी सांगू नका.
तुला हितनं पळून जायसाठी तू कारण शोधतेस, मला चांगलं ठाव आहे की. आणि काय ग, तू बाहेर कशी काय आली? मी तर दाराला बाहेरनं लॉक केलं होतं. मग बाहेर कुणी काढलं तुला? आणि तुझी आई ना अमृत्या बी नाही, ती कुठं आहे ती? माहित नाही, असतील की इथंच कुठतर. म्हणजे तुम्ही मायाली की स्वतः लई शान आहे समजताय वी? हा बघ, तुमच्यात ह्यो जी काही कट शिजतोय का नाही, त्याचा वास आता मला यायला लागलाय. शेवटी रत्ना काटे आहे मी, रत्ना काटे. आते मी आलेच. आणि काय ग, त्या दोघी कुठं आहे? त्या समधीकडे हुडाकलं तेच नाही, पण कुठं सुधी घावल्या नाही त्या. मला नाही माहित आते, पण आता घरी जावं लागल. त्या चोरांनी काय डल्ला बिला मारला नाही ते बघावं लागल की. हे म्हणजे तुला एकदा सांगितलेलं कळत नाही काय? डल्ला माराय असं घरात हायच काय? ए डिजा, बघ, ही तुझी होणारी बायको आहे. ही आता हितनं जर कुठं हल्ली तर पहिलं तुला पायतानाने हानीन बघ. हिच्यावर ध्यान ठेवायचं काय? ठीक आहे. आणि म्हणजे तुला बी सांगून ठेवत्या बघ, ही रिस्टार्ट सोडून जर कुठं गेलीस तर लई महागात पडल तुला. वाट बया 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 बया, कानात न रगात पडायची येळ आली ग. कसलं बँड वाजवते ती, आणि असल्या बँडवर नाचायला लागलाय बी तुम्ही. मी नाचत नव्हतो, मी ते लय काम केलं ना तर कंबर दुखत होती, अशी मोडत होतो. वाईट तर धडाचं वाजवते ती का? मला सांगायचं, मी कसलं भारीतलं बँडवाला आणून दिला असतं तिला. त्याची गरजच नाही ना, तू स्वतः जाऊन ओरडली असती तरी बँड झाला असता. म्हणजे तू सुरात म्हणली असती ना. तर ती सोडा, हिला का नाही लई पैशाचा माज आहे, त्याच्यामुळे उगा कुठलं तर बँडवाला उचललं ती आणि घेऊन आली. अव माझं हात दगडा खाली अडकले ती व, नाहीतर ह्या रत्ना काट्याने जाऊन दिला असतं. हळद कशी थाटात करायची असत्या. हळद? मला आठवते ना आपली हळद. आपल्या लग्नात हळदीला तू एवढी नाचली एवढी नाचली एवढी नाचली की तू विसरलीच स्वतःच लगीन आहे. नाचतच होती, तुला आठवतंय ना? मला चांगलं आठवतंय. तेव्हाच तर माझं नशीब फुटलं. तेव्हाच नशीब फुटलं माझ्या बरोबर लगीन. रत्ना ऐक ना. हाय का किस्ता पसारा करून ठेवलाय आणि गेल्या त्या गाव हिंडाय. जी मी घडी घालतो. संसाराची घडी नाही घालता आली का वा, आणि निघाल्यात साडीची घडी घालाय. तिकडे माग. वंस